कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब। माणगाव तालुक्यातील चेरवली येथून श्री क्षेत्र शिर्डीकडे साई सेवक पालखी पदयात्रा मोठ्या उत्साहात रवाना झाली आहे। खरवलीचे सरपंच संतोष खडतर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या 300 किलोमीटरच्या प्रवासात सुमारे 250 भाविक सहभागी झाले। 2 जानेवारी रोजी बापूजी मंदिर चेरवली येथून सुरू झालेला सोहळा 8 दिवसांचा पायी प्रवास करून 10 जानेवारीला शिर्डीत पोहोचणार आहे। या पदयात्रेचे नियोजन सुजित खडतर, राहुल खडतर आणि त्यांच्या सहकार्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केले आहे। निजामपूर, पुणे, देहू आणि आळेफाटा मार्गे ही दिंडी साईंच्या दरबारात पोहोचेल। यावेळी संतोष खडतर यांनी युवा पिढीमध्ये साईबाबांची शिकवण आणि भक्ती रुजवण्यासाठी या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं। सबका मालिक एकचा संदेश देत निघालेली ही पदयात्रा सर्व धर्म समभावाचं प्रतीक ठरत आहे। मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून साई भक्तांचे स्वागत करण्यात येत असून संपूर्ण परिसर साई नामाच्या जयघोषानं दुमदुमून गेला आहे। पालखीसह सोहळा साई सेवक पालखी आज चेरवली बापूजी मंदिर ते श्री क्षेत्र शिर्डी इथे रवाना झालेली आहे। ही पालखी सर्व धर्म समभाव असणारी आहे आणि आम्ही सर्व पदयात्री एकूण 216 जण आहोत। आज यंदा आमचं पहिलंच वर्ष आहे, त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त चालण्याचा सगळ्यांना प्रयत्न करत आहोत। पुढच्या वर्षी आम्ही याच्याहून जास्त लोक घेऊन जाऊ साईचरणी। पालखीचा आमचा एकच उद्देश आहे की आपल्या जवान यंग पिढीमध्ये काहीतरी सुधारणा चालना व्हावी हा एक उद्देश आहे। साईनाम जप व्हावं हा एक सुद्धा उद्देश आहे। साई